काही आता सप्तपदींचा प्रोग्राम चालू होईल आपला थोड्याच वेळात. देवाचा सगळा माल हडप करता येते. हे बघा हे चालतंय चालतंय. भेटू भाऊ आता तुझ्या लग्नातच डायरेक्ट. आता काय भेट होणार नाही आपली तुझ्याच्या किंवा तुझ्या लग्नात डायरेक्ट. जय शिवराय जय शंभूराजे सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मस्तपैकी फिरायला चालू आहे. आपल्याला आज लग्नाला जायचं आहे. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही आपल्या भावाची हळद होती. सो आज आपण लग्नाला जाणार आहोत. मस्तपैकी बघा फ्रेश होऊन गेलेलो आहे. सो आता थोडा नाश्ता वगैरे करेल मावशींच्याच घरी. आता नाश्ता करूयात आणि मग नाश्ता करून थोड्या वेळात आपल्याला निघायचं आहे लग्नाला. चला काहीच आपण आता निघालेलो आहोत. आधी आपण फ्रेंडच्या घरी जाऊयात कारण तिथं फ्रेंड आणि मी दोघं जण आम्ही सोबत जाणार आहोत लग्नाला. सो आता मस्तपैकी इकडं धुळ्याच्या मध्यवर्ती भागामध्ये आलेलो आहे आपण. इकडं 1272 साईडनं जो क्युमॅन क्लब आहे आपला या साईडला इकडे आलेलो आहे. आता इथं आपण महात्मा गांधी पुतळ्याजवळ जाऊ आणि मग तिथं आपल्याला फ्रेंड भेटणार आहे. तिथनं मग आपण पुढे जाणार आहोत. सो चला निघूयातच. नाही ते महात्मा गांधी पुतळ्याजवळ आलेलो होतो. आता फ्रेंड थोड्या वेळात येणार आहे. त्याला कॉल केला मी आता. थोड्याच वेळात तो आता येईलच. मस्तपैकी आता इथं थांबूयात आपण थोडा वेळ. हा आपला महात्मा गांधी पुतळा चौक आहे बघा काहीच इथे डोळ्याच्या मध्यवर्ती भागामध्ये येत आपण. सो आता थोड्या वेळात येईलच तो इकडनं. मग जाऊयात आपण लग्नाला. फायनली आपण मंगल कार्यालयाजवळ पोहोचलो आहे. तर अमळनेरला लग्न आहे. हे बघा अजून नवरदेव तर काय गेलेलं दिसत नाही. बग्गी आली बघा इथं. सो चला आता कदाचित नवरदेव पण पाराव जाईल. माहीत नाही आता गेलाय का नाही. पण आता बघूयात काय प्रोग्राम पुढचा अजून आपल्याला काय माहिती नाही. आत्ताच पोहोचलो आपण. सो चला आता आतमध्ये जाऊयात. मंडपामध्ये आपण आलो आहेत आता. चला आता आतमध्ये जाऊयात. सो चला गाईज आपण आतमध्ये जाऊयात आता. बघूयात काय प्रोग्राम चालू आहे ते. चला गाईज कदाचित वैदिकचा प्रोग्राम होता ना. फेऱ्या चालू आहेत मध्ये आतमध्ये. नवरदेव बघा बसले. चला आता कदाचित वैदिकचा प्रोग्राम चालू होता बघा. सगळी मंडळी येऊन गेलेले इथे. बघूयात आपले फ्रेंड्स कोणी आले का नाही चेक करूयात आपण आता. नेपाळ शिकतोय आतमध्ये. बघूयात आता आपले कोणी फ्रेंड्स वगैरे दिसतात का नाही. रात्री सगळे भेटलेत आपल्याला. चला आता फेऱ्यांचा कार्यक्रम चालू आहे काहीच इथे बघा. नवरदेवचा त्याचा वैदिकचा प्रोग्राम होता. सो त्याचा प्रोग्राम आता संपन्न झालेला आहे. आपण थोडंसं उशिरा चालू. आता सप्तपदींचा प्रोग्राम चालू होईल आपला थोड्याच वेळात. जे 7 वचनं असतात ते 7 वचनं घेतले जातील आणि पहिल्या वचनापासून शेवटच्या वचनापर्यंत येतील सुपारी ठेवलेले असतात बघा इथं आता. चला काहीच नवरदेव आलाय आपला मंदिरावरती बघा. आता इथं थोडी पूजा आणि ते होईल. चला जाऊयात आपण आता वरती. हे बघा इकडं आपले फ्रेंड्स थांबले आहेत उन्हामध्ये. सो चला जाऊयात आपण आता वरती. मध्ये आतमध्ये पूजा होते बघूयात आपण. इथं पूजेचा कार्यक्रम चालू आहे बघा. इथं या प्रकारे पूजा होत असते आपली नवरदेवाची. भाऊला खाऊ घालतायत.
लग्नाच्या आधी थोडंसं गोड जे काही साहित्य केलेलं असतं ते खाऊ घालतात. तिकडे बघा प्रोग्राम चालू झाला आता बामणाची पूजा. पण या साईडला बघा काही इकडे नवरदेवाचा सगळा माल हडप करता येते. हे बघा हे चालतंय येस येस. हे बघा काही इकडं खाण्याचं आहे सगळं लहान मुलांनी हडप केलंय बाई इकडं. चला गाईज आता थोड्याच वेळात पूजा संपन्न होईल. आपली पूजा पण चालू झालेली आहे. ब्राह्मण आलेत. पूजा झाली की मग आपण निघूयात. चला गाईज नवरदेवाची तयारी झालेली आहे आपल्या. बघा कशा प्रकारे तयारी वाटते नक्कीच सांगा आपल्याला. चला आता थोड्या वेळात निघूयातच आपण भवनकडे जाणार आहोत. फायनली पूजा झाली पूर्ण. फोटो सेशन पण झालेत आपले. आता चला आता नवरदेव निघालाय बाहेर. बघा थोड्याच वेळ आता बग्गीवरती चढेल नवरदेव आपला. बग्गी पण तयार बघा काहीच आपल्यावाली. चला आता निघतीलच थोड्याच वेळात. चला गाईज फायनली नवरदेव हा मंडपामध्ये पोहोचलाय. सो चला आता थोड्याच वेळात खाली उतरेल नवरदेव. सगळे मंडळी पण येऊन गेली बघा. चला गाईज फायनली नवरदेव हा मंडपाकडे यायला लागलाय. थोड्याच वेळात नवरदेवची एंट्री होईल मंडपामध्ये. नवरदेव फायनली मंडपामध्ये पोहोचलाय. या साईडला बघा आपला वेद फोटोशूट चालू आहे सगळं या साईडला. चलो गाईज आपला मंडप पण आलेला आहे. आता पूजा होईल इथे नवरदेवची आणि नंतर मग नवरदेव वरती मंडपावरती जाईल. नवरदेवची पूजा होते. चला गाईज आता नवरदेव त्या आधी श्री गणेशाची पूजा करून घेतील. थोड्याच वेळात आता पूजेला सुरुवात होईल. आधी श्री गणेशाच्या पाया पडून आणि नंतर मग वरती स्टेजवर जातील. चला आता श्री गणेशाच्या पाया पडल्या जात आहेत. बऱ्यापैकी सगळेच पब्लिक येऊन गेलेली आहे गाईज बघा इथे. तो चला गाईज गणेशाची पूजा झालेली आहे. नवरदेव आता वरती चाललेला आहे.
तदेव लग्नं सुविनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दयबलं तदेव लक्ष्मी बलते चला गाईज आता आपण गिफ्ट आणले मुकेशसाठी गिफ्ट आणलेलं आहे बघा. मस्तपैकी फ्रेम बनवलेली आहे. आता काय आहे ते आपण तिथं गेल्यानंतरच आपल्याला समजेल. मस्तपैकी आपण जाऊयात आता. चला गाईज आता फायनली आपला नंबर आलेला आहे. हे झालं की मग आपण जाऊया तिथे. बघा इकडं सगळे पब्लिक आले गाईज या साईडला. चला आता थोड्याच वेळात आपला नंबर लागणार आहे. हे झालं की मग बघा इकडं फ्रेंड्स पण थांबलेले आहेत सगळे. एकदम तयारीमध्ये आहेत गाईज. केव्हाचे थांबले तिकडं नंबर लावून बसलेले आहेत तिकडे बघा हे. सो चला आता जातीलच आहे इथं थोड्या वेळात. सो चला आता थांबलेला आहे गाईज. या साईडला आपला नवरदेव. कॉंग्रॅच्युलेशन्स भाऊ. चला गाईज आता फोटो सेशन करून घेऊयात आपण. या साईडला फ्रेंड्स आलेत बघा आपले. चला काहीच फ्रेम दिल्या गेले. फोटोशूट झाला आपला. आता जेवण करून घेऊयात आपण. हुशार भाई खायचं ना भाई आता. मेन काम गाईज आता. बाकी सगळं झालंय. नाचाचं लग्न झालंय. आता जेवण करून घेऊयात. चला ते हात धुवून घेऊयात आणि मग जेवण करायला जाऊयात गाईज. या जेवणला मस्तपैकी आता बसूयात आपण. या जेवायला तुमचं तर लक्ष पण नाही काही नुसतं खाण्याच्या नादात. चला गाईज करूया जेवण आपण आता. तो जेवण झालंय आपलं. आता निघूयातच आपण. हे फ्रेंड चलो बाय बाय गाईज. नयन भेटू भाऊ. आता तुझ्या लग्नातच डायरेक्ट. आता काय भेट होणार नाही आपली. तुझ्याच्या किंवा तुझ्या लग्नात डायरेक्ट. नक्कीच नक्कीच आपल्या लग्नात भेटूयात. सो चला गाईज निघूयात आपण. चलो बाय बाय गाईज. नेपाल सिंग निघालाय पुढे बघा. सो चला आता निघूयातच. खूप ऊन आहे गाईज. 3 वाजून गेलेले आहेत आणि इतकं प्रचंड प्रमाणात ऊन आहे ना जबरदस्त. एवढं उन्हात निघायचं आपल्याला आता. चलो गाईज घरी पोचलो तो. हे बघा लताबाई ते पण आले. ते सगळे लताबाईला भेटायला आले तिथं. बऱ्याच दिवसानंतर आले ना लताबाई. त्यातलं लताबाईला भेटायला मग सगळेच आले तिथं. चला गाईज थोडं कपडे चेंज केलेत. फ्रेश झालो. आता स्वयंपाक पण झाला आहे आपला. बघा मम्मीने त्या भाजी घेऊन जात आहेत. आपण बाहेरच बसणार आहेत. बाहेर ओटेवरती ना मस्त हवेशीर मस्त जेवण जातं. सो चला आता हे बघा इथं घेऊन आले आहेत. सो चला आता बसूया जेवणला गाईस. चला या जेवणला सर्वजण. जेवण झालंय आपलं. सो आता मस्तपैकी आपण मामांच्या घरी जाणार आहोत. कारण आपण तिकडेच झोपतो मामांच्या टेरेसवरती. सो चला आता निघूयातच आपण. चला गाईच इकडे मामांच्या घराकडे आलो तो. दुकानावर थांबलेलो आहे थोडा वेळ. मस्तपैकी आता ते आपण टेरेसवर झोपायला जाणार आहेत. सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. आणि नक्कीच ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. भेटूयात एका नवीन ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.